मी गडिंग्लज तालुक्यातून करंबळे गावचं विठू माऊली दूध संस्थेचे चेअरमन. मुळात एक संस्था निर्माण करण्यासाठी काय किती कष्ट घ्यावे लागतात हे याचिकेकर्त्यांना कदाचित माहिती नसावं. दूध संघटित करणं किंवा संकलन करून ते संघापर्यंत पोहोचवणं यासाठी प्राथमिक किती कष्ट करावे लागतात दूध उत्पादकांना याची जाणीव कदाचित या याचिकेकर्त्यांना नसावी. मिस्टर बेलवडे असू दे किंवा शिवाजीराव पाटील असू देत, हे जे लोकप्रतिनिधी म्हणून जे निवडून आलेले आहेत यांना तळातल्या लोकांपर्यंतचं जी कळकळ आहे किंवा शेतकऱ्यांची जी तळमळ आहे ती त्यांना कदाचित माहिती नसावी, जाणीव नसावी. या द्वेषापोटीच त्यांनी ही याचिका निर्माण केली. याच्यात मला राजकारण आणायचं नाही, पण मुद्दा आहे की संघटित झालेला शेतकरी आणि त्यातून निर्माण झालेली एखादी संस्था आणि त्या संस्थेची कागदपत्र तशी कधी सोपी करता येत नाही. हे मंत्रालयापासून जे खाली गाव लेवलपर्यंत त्याची डॉक्युमेंटरी पूर्तता, कागदोपत्री पूर्तता झाल्यानंतर AR ऑफिसमध्ये उपनिबंधक कार्यालयातून त्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मान्यता मिळाल्यानंतर ही संस्था एखादी उभी राहते. आणि अशा संस्थेला अवसान आणण्यात काढणं किंवा त्याचा रेग्युलर पाठपुरावा होतोय का नाही, संकलन होत आहे का नाही ह्याचा पाठपुरावा करायच्या आधी मुंडेसाहेब असू दे किंवा इतके प्रशासकीय अधिकारी असू देत त्यांनी सुद्धा त्यावेळेला विचार करून प्रत्येक संस्थेवरती निर्णय घ्यायला पाहिजे होता. पण तसा विचार न करता शेतकऱ्यांना विनाहक ह्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये त्रास देण्याचं काम ही प्रशासन किंवा हे लोकप्रतिनिधीचे माध्यमातून करत आहे. शिवाजीराव पाटलांनी एवढं लक्षात घ्यावं की आपल्या पश्चिम महाराष्ट्रातला एक मोठा संघ आज देश पातळीवर नाव गोकुळ या नावानं ब्रँड आहे हो. आणि हा ब्रँड जर तुम्हाला हे मातीमोलात घालायचा असेल तर अशा प्रकारची याचिका करून तुम्हाला हे काही साध्य होणार नाही. इथला शेतकरी हा गप बसणार नाही, तुमच्या विरोधात हे आंदोलन पेटल. आणि आता हिची सुरुवात झालेली आहे आणि हे जर इथून ह्या लोकांना जर न्याय नाही मिळाला तर उद्याचा भविष्य तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून खडतर वाट असेल हे त्यांनी लक्षात घ्यावं. सायलेंट स्टार्ट, स्मूथ राईड्स, स्टाईल, कम्फर्ट अँड सेव्हिंग्स. सुझुकी E-Access. आजच मोहिते सुझुकी शोरूमला भेट द्या.